हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे? मस्त मजेत. आज आम्हाला लिहायची आहे स्क्रिप्ट, कारण उद्या करायचं आहे शूटिंग. कारण आता रोज जास्तीत जास्त जेवढे व्हिडिओ बनवणं होईल तेवढं बनवायचे, कारण कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सांगितलं काय गोष्टी. तर चला सगळ्यात पहिल्यांदा जेवण करू, त्याच्यानंतर पिऊला घेऊन यायचंय मला. पूजा काय केलं जेवण करायला? गिलक्याची भाजी, भाकरी. तुम्हाला भाकरीचा चपाती नाही आवडत? कशाची भाजी? गिलक्याची भाजी. पिवड्याला आणायचा टायमिंग झालाय, जातो पिवड्याला घेऊन येतो उन्हात अन्नाचं गळ्या. या बघा पिवडीची शाळा. किधर है पिहू? रडली का? काय झालं रडायला? मिसनी मारलं? रडायला लागली का? काय झालं बाबू? काय झालं? काय झालं बाबू? हा? कुठं काय लागलं? बघ पुरीला काय लागलं शाळेत. काय लागलं? बघ बाबू काय लागलं? नाकातनं कसलं रक्त यायला लागलं बघ. वळणं पडलं काय? नाही लोक बघ बघ लोक सगळं हा पुसून पुसून रक्ताने होय कसं केलंय. वार वळणं फुटला असं. गोळ्याला नाव किती खांजवलंय ते. ए कशाला खांजवलं बाबू? फुटकुळी आली आणि तिने टवका काढलाय त्याच्यामुळे रक्त निघतंय. अजून काय झालं? कुठं हाताला दाखव काय झालं? हाताला नाही काय झालं, तिने खांजावलं ती टवका काढलाय. काय होतंय? तसंच होते तिला. दुःख होत्यात काहीला. साखर खायला कमी द्या, गोड खायला कमी द्या. कुठे गेलं का हाताचं ते? गोड खायला कमी द्या. बघू बाबू, मच्छर चावत्यात. मच्छर चावल्यावर ते असं होतं. तिला गोड खायला देऊ नका. पिवड्या साखर खात जाऊ नका आजपासून. चहा बी हिला देत जाऊ नका, दुसरं देत जावा. हो चहा नाही प्यायचा बाबा. येतच नाही ते उसाची असतं सगळं दूध देते तिला. बघू अजून कुठं झाले पायाला? पिली बी नाही. पिवड्या पायाला झाले का पिवड्या? ए बाबू, आले आले अभ्यासाला बसली आहे माझं बाबू. मला कळतच नाही. अयो किती छान अभ्यास करते पिवड्या. म्हण मी अभ्यास करते. सगळे म्हणते तू अभ्यास करत नाही. सांग त्यांना अभ्यास करते. टी शर्ट काढा बाबू. सांग सांग सगळ्यांना अभ्यास करते. सांग बाबू. ती पहिला तिला टी शर्ट काढ आणि तिला इथं थोडस काहीतरी लाव वाढ. पिहू किती भारी अभ्यास करते. पिवड्या कुठला कलर आहे तो? पिवड्या ए पूजा, पुरीची नख काढ ग. चला मित्रांनो, उद्या जायचं आहे गावाकडे. कशासाठी जायचं उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगेल. आणि परवा दिवशी जायचं आहे शूटिंगला. कुठं जायचं आहे ते पण मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगेल. चला सांगून टाकतो. साताऱ्याकडे जायचं आहे. कोणाच्या इथं जाणार आहे, का जाणार आहे, हे सगळ्या गोष्टीचा मी एक ब्लॉग बनवेल. तर त्यासाठी मला लिहायची आहे स्क्रिप्ट. तर चला आज दिवसभर मला स्क्रिप्ट लिहायची. आता 1:30 वाजून गेले तर आज संध्याकाळपर्यंत स्क्रिप्ट कम्प्लीटच झाली पाहिजे. स्क्रिप्ट लिहायचं म्हणलं की मला झोप लागते. आणि 2 तास झोपलो मी. माझ्याबरोबर पिवडे पण झोपले होते. आत्ता जस्ट उठलोय. आणि स्क्रिप्ट पहिल्यांदा काय करावं लागतं, स्क्रिप्टला साच्यात बसवावं लागतं सगळे फर्स्ट टू एंड पर्यंत. मग ते झोपेत मी सगळ्या गोष्टी तयार केल्या आणि आता खरं लिहायला बसणार आहे. तर तत्पूर्वी मला खायची जाईल लहर आंब्याची. आंब खायचं मला. तर मी आता चालू आहे आंबे आणणार आहे. तुला काय आणायचं का पूजा? का आंब? काय चाललंय टोम्याचं? काय होतं टोम्या? काय विषय आहे? खोल का पाडायचा का टोम्या? तो गेला फोडून फोडून. अगं त्याला बसायचं होतं. मला कृष्णाची बोलायचं नसतं त्याला, गडी बघायचं असं की लय भारी ते पाणी उकरत होता. पाणीच उतरत होतं वय. पाणी उकरून गोल गोल इडा घालून त्यात बसतो. माग लागू नको. पोरं नाहीत म्हणून तू नको ना माग लागू. चल बस तो का आला तो कसं बघतोय. त्याला केलं का चैनीला? केलं. डुप्लिकेट नोट शूटिंगची नोट. कसं आंबो खात्यात चुरू चुरू गोड बोल. टिकणी कधी पण शिकला तो? गोड बोलून नाही, गोड बोलून विचारून खात नाही त्याच्यात फायदा.
बघ 5 किलो घेतो 5 किलो घेतो कर्ज झालं किती 110 लावा 110 मला मी काय तुला सांगितलं एकशे एवढं 2 दिवसात तो जांबच नाही त्याच्यामुळे काय मुद्दा करा 5 किलो 110 मी काल 150 रुपयाने निघाला कुठला पण घ्या कसा आहे डिग डायरेक्ट 5 किलो आणि तिकडे हातात 3 किलो आंबा भेटत नाही बोला त्या 2 पिशव्या 1 पिशवी इथं 2 पिशव्या असू दे 9 किलो आंबा आणलं 9 किलो मित्रांनो बदामी किती किलो आणले तर 3 आणि 1.5 नाही 9 किलो नाही लय आंबा येतं 3 किलो आणि 1.5 किलो 4.5 किलो ते 5 किलो 9.5 किलो आंबा झाला तर बदामी 4.5 किलो आणि ते दुसरा जो आणलाय केशर डायरेक्ट 5 किलो आई म्हणते एवढा आंबा कशाला मग संपला आंबा भेटत नाहीत पुन्हा आंबा आंब्याचा शेवटचा दिवस आणि चांगल्या क्वालिटीचा आणले 1 नंबर आंबा अरे आता पावसाचा दिवस लागला लय स्वस्त आंबा भेटते दादा कोण म्हणलं स्वस्त आंबा आंबे ह्या दिवसात आंबे आळे राहते ना त्यामुळे स्वस्त कुठे आहे तुला आई दिसते का ह्या आंब्यात? आहे सांगते म्हणून आहे ह्यो आंबा बघ अरे आता नाही येत ना पुढं काय क्वालिटीचा आंबा आहे हं? थांब की कापतो या हात असा होता गेले. ते पोट घ्यायसाठी जेव्हा तोंड वळवा करते ना जीभ वळवा करते कवा खाईन कवा घेईन मागच्या वर्षी आंबा खाल्लं होतं एवढं दिवसात 4 किलो खायचो मी गेल्या वेळेस ए, भेंडी फॅन मिळाली पण केलं, होती. फॅन चालू कर. लय गरम आहे. व्हिडिओ चालू आहे आता इथे लय मोठी बेंड आली मागच्या वर्षी त्यामुळे ह्या वर्षी कमी खाल्ल्यात आता आणलेत 9-10 किलो पण एवढं नाही खायचं आता रोज 4 खायचे आंबे मला पहिल्यापासून आंबा आवडतो. किचन केळं कट्टावर लावलं. डिंगर लागली. त्या दिवशी तरी केळं खात नाही आता एवढं. त्या दिवशी हे आंबा आणला 50 रुपये किलोने परत विचारायला गेलो 120 रुपये किलो सांगितला अर बाबा मला एका दिवसात फरक एवढा त्याच्यामुळे गहुलत तर आणलेलं लगेच 100 रुपये किती कशी 1.5 किलो मग तो केशर एकशे आणि ते रात्री माणूस म्हणून आता 1.5 किलो पण मला द्याक्यावर 100 रुपये 2 किलो मग तरी 100 रुपये 2 किलो गप बसला पण मला बघ मी का स्क्रिप्ट लिहितोय मित्रांनो पण विषय असा आहे की पिवडी येऊन मला त्रास देते या का वय घेतली दुसरी ह्याच्यावर रेगा वडती या का हितर रेगा वडती हितर रेगा वडती या बघून नाही तर आणलं नाही चांगले ते हे? चांगले चांगलं आहे फक्त फ्रीज मध्ये ठेवू नका ते पूर्ण ठेवलं सगळं नाकानं ठेव फ्रीज मध्ये विचारते का बघ? काय गड्या अवघड आहे गड्या मला नव्हती राहून देत. त्याच्या मायला सकाळ आलो का पिवड्या तो ख्याच्यावर लिहू नको स्क्रिप्ट लिहिली या